हे मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, तुम्ही थंबनेल तर बघितलंच असेल. खूप विद्यार्थ्यांचे कॉल चालू आहेत, मेसेज चालू आहेत. कारण की मी पण किती दिवस विद्यार्थ्यांना सांगणार की ते आपण थांबा या असं. हा, ऍक्च्युअल विद्यार्थ्यांची चुकी नाही, कारण की विद्यार्थी नाही, हा माझा परिवार आहे. लक्ष द्या. हे RS अकॅडमी चॅनल युट्यूब चॅनल नसून तर हा परिवार आहे. कारण की हे जे लोक जॉईन झालेले आहेत, हे काहीतरी एका परिवारामध्ये जॉईन झालेले आहेत. तर प्रिय मित्रांनो, लक्ष द्या. आता पेसाचा निकाल कधी लागेल, कारण की तुम्ही बी बरोबर म्हणताय, तुमची बी चुकी नाही पेसावाल्या विद्यार्थ्यांची. कारण की परिस्थिती अशी आहे, अवघ्या 6-7 5-6 महिन्यापासून तारीख व तारीख तुम्ही स्टेटस चेक करतात ऑनलाईनला आणि स्टेटस अपडेट होतो की नेक्स्ट तारीख, पुढची तारीख, पुढची तारीख, आणि तारीख पुढची डायरेक्ट 2-4-8 दिवसाची नसून तर महिन्याची तारीख भेटते. डायरेक्ट एक महिना पुढे तारीख भेटते. तर प्रिय मित्रांनो, लक्ष द्या. कारण की बघा, हा साहजिक आहे, परिवारातले मेंबर आहेत आपण, तुम्ही मला कॉल करणार हो, माझं बी काम आहे माझ्या परिवाराला साथ देणं. तर लक्ष द्या. आता हे विद्यार्थी बघा, आता काही जण असे पण असतात ना, माहिती पूर्ण व्हिडिओ बघत नाही, लगेच कमेंट करायला तयार असतात, निगेटिव्ह कमेंट करायला. तर लक्ष द्या, कोणी नवीन असेल तर बघ, विद्यार्थ्यांचे मेसेज बघ मला कसे येतात. असं भरपूर मेसेज आहेत, पण ठीक आहे यार, मला तरी साहजिक आहे, कधी कधी सत्य जरी असलं तरी दाखवावं लागतं ते. मग लक्ष द्या. बघा काय म्हणतोय, सर घरचे खूप वाट बघतायत, रिझल्ट कधी लागेल पेसाचा, प्लीज बोला, प्लीज बोला, घरचे खूप वाट बघतायत रिझल्टचा. साहजिक आहे, कारण की बरोबरचा मुलगा आज सिलेक्शन होऊन त्याचा आता तो जॉईनिंग लेटर घेतोय, ते बी बोलतो जॉईनिंग लेटर बद्दल. जॉईनिंग लेटर आज वाटप चालू आहे 4-5 जिल्ह्यांचे, कुठं काय ते बी सांगणार आहे. लक्ष द्या. त्याच्या आधी पहिले पेसावाले लक्ष द्या. प्रिय मित्रांनो, हे बघा, आपण नुसतं बोलून चालणार नाही. सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे, जेवढे पण पेसाचे विद्यार्थी असतील, कारण की तलाठी भरती पण पेसामुळे अटकलेले जिल्हे, वनरक्षक भरती अजून भरती आहेत, त्या पेसामुळे या भरत्या अटकलेल्या आहेत. जर आपण शांत बसलो, लक्ष द्या, साहजिक आहे, आपण शांत बसलो तर तारीखवर तारीख तारीख तो तारीख चालूच राहील. आता नेक्स्ट तारीख दिलेली मार्च मध्ये, तुम्हालाही माहिती आहे. तर लक्ष द्या. आता आपण यासाठी काय केलं गेलं पाहिजे सर? हो, आपण परिवार एकत्र आलं पाहिजे या गोष्टीसाठी. कारण की मागे जेव्हा वनरक्षकची भरती होत नव्हती, तेव्हा आपला परिवार एकत्र आला आणि आपण त्याच्यासाठी पाऊल उचललं, तर त्याच्यासाठी फायदा होतच. आणि साहजिक आहे, या जगात काहीतरी पाऊल उचलावं लागेल, तरच काहीतरी मार्ग भेटेल, त्याशिवाय मार्ग भेटणार नाही. तर आपण बघा, लक्ष द्या, विद्यार्थ्यांचे खूप मेसेज असतात माझे प्रिय मित्रांनो. आता याबद्दल मला इथं माझं सर्वात पहिले तुम्हाला बघेल की सर्वजण एकत्र या मित्रांनो. हो, कारण की एकाच्या आवाजाने काही होणार नाही, इथं सर्वांचा आवाज पोहोचला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि आपल्याला नरहरी झिरवाळ साहेब यांना निवेदन द्यावं लागेल. सर, का निवेदन त्यांना? कारण की तेच आपले ST समाजाचे जे आहेत, तेच नेतृत्व चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे आहेत, करतात, आणि ते खूप चांगले व्यक्ती आहेत, खूप चांगले व्यक्ती आहेत. म्हणून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सर्वात पहिले आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी केसाबद्दल कंप्लेंट केली त्यांच्याही भावना जाणून घ्या. असं नाही काही आहे, यांनी नुसत्या दोघी भावना जाणून तेव्हा मार्ग काढला पाहिजे. नाही तर नुसतं तारीख व तारीख 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 देऊन चालणार नाही. बरोबर की नाही? आणि तुमचंही म्हणणं बरोबर आहे सर, किती दिवस आम्ही असं. कारण की जर शेजारचा जो माझ्या बरोबरचा विद्यार्थी पळणारा तो सिलेक्शन झाला, मी पण सिलेक्शन झालेला आहे, पण तो आज जॉईनिंग लेटर घेऊन तो आज त्याचं जॉईनिंग होतोय, मी तर अजून काहीच नाही. म्हणजे आमचा डायरेक्ट भविष्य अंधारात आहे. नक्की लागेल कधी हा रिझल्ट? तर लक्ष द्या प्रिय मित्रांनो, मी माझी तयारी चालू करून दिली माझ्या परिवारासाठी. एक जरी व्यक्ती इथं असेल त्याच्यासाठी लढेल, आणि एक नसून तर माझ्या 33,000 फॉलोअर्स मध्ये माझा पेसाचा परिवार खूप मोठा आहे इथं पण. तर माझा जो पेसाचा परिवार आहे, तर लक्ष द्या मित्रांनो, मी तर चालू करून दिलेलं आहे माझं काम, की जेणेकरून मी जेवढ्या लवकर पेसाचा निकाल लागेल या प्रयत्नाने मी काम माझं चालू झालेलं आहे. मी नरहरी झिरवाळ साहेबांना निवेदनसाठी मी प्रयत्न चालू केलेले आहेत, लवकरच मी जाणार आहे त्यांच्यापर्यंत. लक्ष द्या, जाईल. तुम्ही मदत करा मला अजून. लक्ष द्या, जर अजून कोणी नरहरी झिरवाळ साहेब इथले कोणी नातेवाईक असतील त्यांचे, तर तुम्ही प्रयत्न करा. राहुल सर या, आपण जाऊ. हा, आमचे नातेवाईक आहेत, मीटिंग, कारण की ते त्यांच्याकडे खूप बिझी शेड्यूल आहे, त्याचं आपल्याला मीटिंग घ्यावं लागेल, त्यांची वेळ घ्यावा लागेल. तर म्हणून कृपया करून आता जेवढे पण व्हिडिओ बघतायत, हा व्हिडिओ जेवढे आपले पेसावाले सबस्क्राईब तुला वाटलं सबस्क्राईब करता इकडे तिकडे पाठवते नाही, डायरेक्ट सांगू नको, खाली लिहून दे लागलेच त्या व्हिडिओची लिंक पाठवते, सबस्क्राईब करू नको म्हणा. पण ही माहिती आपल्या सर्व पेसावाल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू दे, कारण की त्यांनाही कळू दे. कारण जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ तेव्हा रिझल्ट लागेल, नाही तर रिझल्ट लागणार नाही. चालूच राहील तारीख 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 तारीख, इलेक्शन, आचारसंहिता, या गोष्टी चालू राहणार आहेत.
मग आपण किती दिवस तुम्ही थांबणार, बरोबर की नाही? तर आपण नरहरी झिरवाळ साहेबांना भेटायला जाणार आहोत. तुम्हीही प्रयत्न करा, मी माझे प्रयत्न तर नक्कीच करणार. मी 100 नाही, माझ्या 1000% प्रयत्न करेल की माझ्या या पेसाच्या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी. कारण की साहजिक आहे त्यांच्यासाठी धावपळ करणं. आता एखादा म्हणत असेल की हे आता फेमस होण्यासाठी करतायत. दादा, फेमस होण्यासाठी गरज नाही, ऑलरेडी झालो आहे फेमस. 33,000 लोकांनी फॉलो केलेले आहे. विथ असे फॉलो गोळा बी केलेले नाहीत मी, की दादा मला फॉलो कर, दादा मला फॉलो कर. 4 वेळेस व्हिडिओ मध्ये तसं सांगून केलेले नाहीत. जेव्हा माझी ताकद पाहायची असेल तर मी ज्या दिवशी गेलो तो बघ, जिथे बी जातो आता माझा जो फॉरेस्टचा परिवार शहापूरला गेलो, अरे दादा इतकं प्रेम दिलंय ना, भरपूर मोठा झालोय मी ते प्रेम बघून. म्हणून तू ते निगेटिव्ह गोष्टी करूच नको की यार फेमस होण्यासाठी. भरपूर फेमस झालोय, गरज नाही. महाराष्ट्रात 1 नंबरला चालतंय चॅनल. असा कुठला एक विद्यार्थी नाही तो माझं चॅनल बघत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट बद्दल. आणि का त्यांनाही माहिती आहे हा माणूस स्टार्ट पासून ते एंड पर्यंत आपल्या सोबत आहे. म्हणून प्रिय मित्रांनो, आता पेसावाले तुम्हाला आजच सांगतोय, जर तुम्ही एकत्र येणार नाही तर मी एकटा काही करू शकणार नाही. तुम्ही मला साथ दिली पाहिजे तरच मी पण लढेल. कारण साहजिक आहे एकाच्या पावरवर नाही, आपल्या सर्वांची पावर एकत्र करावं लागेल. तलाठीवाले सुद्धा, तलाठी भरतीवाले लक्ष द्या. तुम्ही जर 13 जिल्हे पेसाच्या थांबलेले तर तुम्ही जर असे थांबले तर तुमचं नियुक्तीपत्र काही नाही, तुमच्या बरोबरची तलाठीची जॉईनिंग होऊन जाईल आणि काही ठिकाणी होत बसेल. मग तुम्ही किती दिवस, मग तुम्ही बी, कारण की तुम्ही अभ्यास केलाय, लक्ष द्या. तुम्ही तेवढ्या पोस्ट पर्यंत पोहोचलेले, तुम्हालाही माहिती आहे काहीतरी आवाज उठवल्याशिवाय, काहीतरी पाठपुरावा केल्याशिवाय याचा रिझल्ट लागणार नाही. म्हणून तुम्ही बी जेवढे तलाठीवाले असतील, तुम्ही बी मित्रांनो जेवढे तुमचे मित्र असतील त्यांना सांगा की आपल्याला मित्रांनो एकत्र यावं लागेल. कारण की ते फक्त स्टेटस अपलोड होतो 1 तारीखचा पुढचे, तिथेपर्यंत पोहोचतच कोणी नाही. तिथेपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे ना, वकील गेला पाहिजे, सांगितलं पाहिजे ना असे असे मुद्दे असे. जर तिथेपर्यंत पोहोचणार नाही, तारीख वाढत काय करणार तुम्ही? समजतंय का म्हणतोय मित्रांनो? परिवार आहे तुम्ही, आपण, आणि आपलं काम त्यासाठीच आहे की सर्व मिळून लढायचं आहे. मी आता तेच, कारण की मी सर्वांना रिप्लाय देऊ शकत नाही मित्रांनो, लेक्चर खूप असतात, सर्वांना माहिती आहे. तिथं ऑफलाईन बघा 4-5 लेक्चर दिवसातून असतात, त्याच्यात आणि अजून परत आपला मित्र परिवाराचे काही कॉल जेवढ्यांचे रिसिव्ह करता येईल तेवढे रिसिव्ह करतो. पण आता मी एकच सांगतोय, आता पेसाचा निकाल लावणारच, आपण लावणारच, नक्कीच लावणार. त्यासाठी पाठपुरावा जेवढा करता येईल तेवढा करणार. मी बोललोय काही सरांशी की सर आपल्याला साहेबांशी भेटून त्यांना निवेदन द्यायचं आहे की त्यांना आपल्या भावना, आणि ज्या वेळेस तुमची गरज वाचली तर तुम्हाला मी आवाज देईल मित्रांनो, की मित्रांनो आपल्याला इथं या, इथे आपल्याला भेटायचंय, एकत्र व्हायचं. त्यावेळेस तुम्ही सर्वजण मला पाहिजे की हा सर, हो आपण निवेदन किंवा एकत्र येऊ, सर्वजण तुम्ही पाहिजे. तुमची साथ खूप गरजेची आहे. आता प्रत्येक ग्रुपला हा व्हिडिओ टाकून त्यांना सांगा की जेणेकरून आपण एकत्र व्हा. सर्व ग्रुपला व्हिडिओ टाका. सर्वात पहिले लक्ष द्या, सर्व ग्रुपला व्हिडिओ टाका जेवढे तुमच्याकडे स्टेटस असतील. कारण की विद्यार्थ्यापर्यंत माहितीच पोहोचत नाहीये की पेसाबद्दल काय चालू आहे. फक्त कोर्टात केस आहे, कोर्टात केस आहे, कोर्टात केस आहे. पण काय कोर्टात केस आहे, कोणी पोहोचतंय का तिथं? कोणी बाजू मांडतंय का? हो, त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ मित्रांनो. आणि आज वनरक्षक बऱ्याच 4-5 जिल्ह्यांचे जेवढे सिलेक्शन झाले त्यांच्या आज नियुक्तीपत्राचा कार्यक्रम चालू आहे इथं. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. चंद्रपूरला कार्यक्रम चालू आहे, त्याबद्दल माहिती देतो तुम्हाला. बघा ना किती आता इलेक्शन आहे तर डायरेक्ट एवढ्या हक्के जेवढे जिल्हे तेवढे एकत्र करत चंद्रपूरला गोळा झालेले आहेत आणि नियुक्तीपत्र देण्याचं काम चालू आहे. यस, म्हणून काही विद्यार्थ्यांना कळालं म्हणून त्याचे मला कॉल चालू आहेत की सर प्लीज आमच्यासाठी तरी काही करा. नक्कीच करणार आहे. माझा आवाज उठवणं, माझा मेहनत, माझ्या परिवारासाठी माझी ताकद लावणं मी चालू केलेलं आहे. फक्त आता हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एकच आहे की माझा परिवार मला आता एकत्र करायचा आहे. जेवढे परिवारातले माझे सदस्य आहेत त्यांना एकत्र घेऊन आणि नरहरी झिरवाळ साहेबांपर्यंत आपली बाजू मांडायची, आपलं दुःख मांडायचंय की आम्ही पण एक्झाम दिलेली, आम्ही पण पेपर दिला आहे, आम्ही पण पळालो आहे, आम्हाला बी त्रास होतो, आमचे बी घरचे वाट पाहत आहेत. आणि पेसाचं सर्वात म्हणजे दुःख जाणून घ्या. आज बी तिथं बी आदिवासी भागात आज बी 100, 50 रुपयासाठी ते लोक तरसत आहेत. आज बी परिस्थिती तशी आहे. जर आपल्या घरातला मेंबरचा जॉब लागून त्याला सिलेक्शन होऊन त्याला पोस्ट भेटत नसेल, त्याच्या घरची परिस्थिती काय होणार आहे? म्हणून मित्रांनो घाबरू नका. RS अकॅडमी तुमच्यासाठी कायम आहे. RS अकॅडमी नसून तर RS अकॅडमी फॅमिली आहे तुमच्यासाठी कायम. ती कायम साथ देईल. काही घाबरू नका, मी आहे. आता हा निकाल या नेक्स्ट तारीखला काही करून नेक्स्ट तारीखला कोणतरी सरकारचं पोहोचलं पाहिजे आणि हा निकाल लागला पाहिजे, जेणेकरून माझे प्रिय मित्रांना जॉईनिंग लेटर भेटलं पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणून तुम्ही फक्त एक काम करायचंय, तुम्ही एकत्र यायल्याशिवाय गरज नाही मित्रांनो.
कोणी सबस्क्राईब करू नका, कारण की एखाद्याचा दृष्टिकोन असा होऊ शकतो की यांनी सबस्क्राईब वाढवण्यासाठी भाऊ करू नको सबस्क्राईब, पण मी माझ्या परिवारासाठी लढेल. 33,000चा परिवार आहे माझा, मी त्याच्यासाठी नक्कीच लढणार आहे मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.